गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या गुरुगौरविका पॉडकास्ट मध्ये. आज आपल्या बरोबर आहेत आपल्या ज्येष्ठ गुरु भगिनी सौ रेखा पोमण. तर काकू, तुमचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम काकू, माहिती सांगाल बालपण, घराचे धार्मिक वातावरण, माहेरचं, सासरचं, आणि नंतर मग आपण सुरुवात करूया. मी सौ रेखा पोमण, विलेपार्ल्यात राहते. आणि माझ्या माहेरचं म्हणजे माहेर माझं पुरण भोर तालुक्यामध्ये, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी माझं माहेर आहे. आणि जिल्हा पुणे, शिवरे म्हणून त्या गावामध्ये माझं जन्म, शिक्षण असं म्हणजे सगळं तिथे झालं. आणि घरचं वातावरण म्हटलं तर जास्त काय आस्तिक पण नव्हतं, नास्तिक पण नव्हतं. म्हणजे माझी आई, आजी, भाऊ, बहिणी वगैरे सगळे आम्ही तिघी बहिणी असे सगळे. म्हणजे ठीक आहे, रोजच्या ह्याच्यामध्ये देवपूजा अर्चा करणं, संध्याकाळ तुळशी पुढे दिवा लावणं किंवा सणावाराला नैवेद्य करणं किंवा वर्षातून एकदा यात्रा असतात त्या यात्रा करणं, म्हणजे जे मेन गोष्टी अशा होतं ते करत होतो. म्हणजे आम्ही पूर्वीपासून, किंवा नवरात्रामध्ये देवाचं घट स्थापना करणं, उपवास पकडणं, म्हणजे आम्ही नाही पण आमच्या घरात असं वातावरण होतं. आणि मग माझं शिक्षण वगैरे सगळे तिकडेच झालं. तसं माहेरी वातावरण होतं, तसंच सासरी पण तसंच होतं. पण संध्याकाळी ते हार, नारळ अगदी सगळं घेऊन येणार. आणि मग दर गुरुवारी ते हात पाय धुणार, आल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर सगळ्या फोटोंना हार घालणार, नारळ फोडणार. आणि संध्याकाळी त्यांचा असा नियम होता की घराच्या समोरच मंदिर होतं मारुतीचं, ते दर्शन घेऊन आल्यानंतरच जेवायला बसायचे. म्हणजे ते एवढे शिस्तबद्ध होते की ते दर्शन घेऊन येईपर्यंत आम्ही इकडे त्यांच्या जेवणाची तयारी करायची. असं रविवारी भैरोबाला नारळ फोडणं किंवा गुरुवारी दत्ताला, म्हणजे असं सगळं त्यांच्याकडे पण असंच होतं. म्हणजे दत्तभक्ती पण होती, दत्तभक्ती होतीच तुमच्या घरी. आणि सासरी सासरी पण होती, पण माहेरी माझ्या आईचे म्हणजे माझे आजोबा ते दत्तभक्तच होते. कीर्तनाला वगैरे असं फेटा वगैरे घालून ते उभे राहायचे. पण धार्मिक वातावरण होतं, अगदी काही कोणी हे नव्हतं असं नाही. आणि धार्मिक वातावरण दोन्हीकडे होतं. पण प्रपंचाच्या ओघात तर तुमची गुरुदेवांची पहिली भेट कशी झाली? गुरुदेवांची पहिली भेट म्हणजे गुरुदेवांनी देह ठेवल्यानंतर, म्हणजे माझे नातेवाईक सगळे पुण्यात आहेत, माझ्या मावशी, बहिणी, मामा वगैरे सगळे. तर अनिता पवार आणि प्रभावती शेंडकर, ह्या दोघे गुरुदेवांच्या चरणी म्हणजे खूप त्यांचं पूर्ण
फॅमिलीच म्हणजे ह्याला दत्त जयंतीला गुरुपौर्णिमेला जायचे. हा. तर मग ते आम्हाला कधी कधी बरेच वेळा म्हणजे ते घेऊन गेले मला, की मला गेले, माझ्या बहिणीला गेले, की आम्ही गाडी केली चला तुम्ही. पण आम्ही म्हणजे फिरायला मिळतंय पिकनिक म्हणून ते चाललेत म्हणून असं आम्हाला काही माहिती नव्हतं ना. हा. तिथे जायचं, फक्त हात जोडायचा आणि चला एक दिवस आपला पिकनिक मध्ये गेला. असं 1-2 वेळा झालं. हा. तिसऱ्यांदा घेऊन गेल्यानंतर आहे मग दर्शन, पण गुरुदेवांचं दर्शन नव्हतं ना, फक्त जायचं तिथं दर्शन घ्यायचं, त्याच्यामुळे जास्त काही ओढणं. ते सगळे फोटो, मग आम्हाला असं वाटलं की आपण पण फोटो घ्यावा. त्यांच्याकडे फोटो वगैरे, मावशी दोन्ही मावशां वगैरे, मग मी फोटो घेतला तिथे. गुरुदेवांची फ्रेम इथं आल्यानंतर केली, ते पण साधारण महिनाभर तर ह्यांचं करू आता असं झालं. हा. पण करून आणली त्यांनी तेवढ्या ह्यांनी, आणि आणल्यानंतर मग समोर भिंतीवर लावली अशी. मग त्याच्यानंतर मग बरंच म्हणजे 3-4 वेळा असं दर्शन त्यांच्यामुळे आम्हाला झालं. आणि मग गुरुदेवांचं मग असं येतं जातं, एवढं काय नाही, ठीक आहे फोटो लावलाय म्हणजे जास्त नाही. मग पुस्तकं पण आणली, मग पुस्तकात मधून थोडं वाचन चालू झालं. मग त्याच्यात असं दिलं की हा गुरुदेवांचा सत्संग असतो, त्याच्यातून आपल्यात काय परिवर्तन होतं, तुम्हाला काय मिळतं. त्या अनुषंगाने पण गुरुदांनी म्हणजे खूप लोकांना असं स्वप्नदर्शन असं काही दिलं असेल, तर तुम्हालाही तसा काही अनुभव आला का? हो. म्हणजे मग मला असं म्हणजे मला इतकी ओढ लागली, इतकी सत्संगाचं मी नंतर बोलते. गुरुदेवांचं स्वप्न म्हणजे मी असं बऱ्याच वेळा म्हणजे मी झूला जाते, आता खरं सांगायचं म्हणजे मुलं वगैरे आली की, तर तो मला जाणवलं की मी झूल चौपाटीला चाललीये. छोटस कुत्र्याचं एक पांढरं पिल्लं असं होतं, ते चाललं होतं समुद्रामध्ये. मला असं वाटलं की ते पाण्यात जाते, आपण त्याला वाचवावं. मी अशी पुढे झाले तर समोर इतकी प्रचंड मोठी लाट आली वरून, ती माझ्या डोक्यावरून गेली. म्हणजे मी असं क्षणभर की आता मी गेले, पिल्लूच काय मी पण गेले, असं ती मला अजूनही जाणवती. म्हणजे ती डोक्यावरून कशी गेली ती आता पाण्याची लाट असं. मग नंतर मी असे डोळे उघडले, बघते तर मी जशी उभी होते तशीच उभी होते. म्हणजे माझे कपडे ओले नव्हते किंवा मला कुठल्या पाण्याचा स्पर्श झाला नव्हता. मी असं बघितलं, ठीक आहे. पुढे बघते तर समोर गुरुदेव, ते पाणी पण एवढं शांत होतं. त्या पाण्यामध्ये कमळ कसं पाण्यामध्ये, तसे त्या पाण्यामध्ये गुरुदेव उभे होते. म्हणजे इतकं छोटंसं पाणी की गुरुदेवांचे फक्त पाय त्याच्या पाण्यात होते. म्हणजे इतकं ती लाट वगैरे काय नाही, शांत असं उथळ पाणी होतं. आणि मग ते कुत्र्याचं पिल्लू पण गुरुदेवांच्या हातात, एक डाव्या हातामध्ये त्याचा दोरा होता आणि छोटंसं पिल्लू असं पायाजवळ उभं होतं. आणि गुरुदेव इतके म्हणजे काळेभोर केस, भस्म लावलेले, आणि एवढे हसत होते की त्यांचे दात एवढे मला म्हणजे एवढ्या अंतरावरून पण ते दिसत होते की गुरुदेव एवढे जणू काय ते माझ्याकडे येत आहेत त्या पिल्लाला घेऊन, असं मला म्हणजे ते हे जाणवलं. अच्छा, डोळा आहे म्हटल्यानंतर. बरोबर. पण मी म्हणजे त्या क्षणी मला फक्त ते स्वप्न, मी हात वगैरे काही जोडले नाही, पण गुरुदेव तिकडनं हसत होते आणि त्या पिल्लाला घेऊन येत होते. बरोबर. असं मला ते स्वप्न म्हणजे अजूनही मला ते आठवतं की मला त्या लाटेचं कळलं नाही की ती लाट एवढी गेली प्रचंड माझ्या डोक्यावरून, पण मी जशी आहे तशी असं. तर मग हे सुंदर असं स्वप्न दर्शन झाल्यानंतर मग तुम्हाला सत्संगात याची कशी ओढ लागली आणि त्याची काय अनुभव असतील? म्हणजे माझी मुली पुतणी सुट्टीला आली होती इथे, आणि असं आम्ही बसलो होतो, गुरुदेवांच्या फोटोवरून काहीतरी म्हणजे विषय निघाला. तर तिला आम्ही दोघेच म्हटलं की अरे आम्हाला सत्संगाला जायची इच्छा आहे, पण माहिती नाहीये आम्हाला कोणी कुठे आहे काय. एवढं झाल्यानंतर झालं ठीक आहे. पण त्याच्यावर आम्ही विसरून पण गेलो, फक्त एवढंच बोललो. पण तिने ते पुण्याला गेल्यानंतर पुस्तक शोधलं, पुस्तकामध्ये ते नंबर शोधला, ते आपले जोशी साहेब, प्रदीप जोशी साहेब, त्यांचा नंबर तिला मिळाला. मग तिने त्यांना फोन लावला पुण्यावरून की माझे काका आणि मावशी पार्ल्यामध्ये राहतात, त्यांना इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला की आहे का कुठे सत्संग. तर ते म्हणाले की अरे पार्ल्यात राहतात तर रमाबाई परांजपेमध्ये. तर ती म्हटली अहो 5 मिनिटाच्या अंतरावरच ते राहतात. मग ते म्हटले त्यांना यायला सांगा 4:30 वाजता, याच रविवारी आहे, म्हणजे साधारण 3-4 दिवस, म्हणजे एका आठवड्यातच. मग रविवारी आहे, त्यांना 4:30 वाजेपर्यंत. पण आम्ही जाऊ की नको, तिथे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे भरपूर प्रश्न, म्हणजे असं की घेतात की नाही, ओळख काय सांगायची. पण तिथे गेल्यानंतर त्या मिरत आहे, तुमच्या पुतणीने फोन केला होता ना, मी फक्त हो बोलले. आणि मग इतकं ते गुरुदेवांचं पहिल्यांदा जे आदिष्ट मला इतकं म्हणजे असं भरून आलं की मी पूर्ण अगदी स्तोत्र मी रडतच होते. म्हणजे असं की गुरुदेव तुमचं एवढं मला दर्शन आणि एवढा सत्संग मिळाला. त्याच्यानंतर असं म्हणजे इतकं घरी आल्यावर पण म्हणजे 2 दिवस ते मी सत्संग, आणि रक्षाबंधनच्या दिवशी तो पण, आणि दुसरा सत्संग पण त्यांच्याकडेच होता त्याच महिन्यात, विभागीय सत्संग, म्हणजे एकाच महिन्यात 2दा आणि त्यांच्याकडेच मिळाला. आणि मग त्यांनी फोन केला की आमच्याकडे विभागीय तुम्ही की या तुम्ही. तेव्हा पण असं की आपण जाऊ की नको.
म्हणजे त्यांच्या घरी जायचं असं हो. म्हणजे तेव्हा पण असं शांत आणि तिथे पण असं छान वाटलं त्यांचे असे बरोबर. त्यांचे दोन्ही सत्संग. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला कुठला सत्संग किंवा असं हे दुसरीकडे करून- कुठे जायची नाही नाही, इच्छा गरज नाही झाली. गरज नाही झाली. किंवा म्हणजे- सत्संग मिळायला पण फार म्हणजे गुरुदेवांनी असं सहज मागितलं सहज की करून दिलं. दिलं. अशा भरपूर गोष्टी. काय बघून घेतलं माझी गुरुदेव. नर्मदा परिक्रमा पण अशीच झाली. चारधामची यात्रा पण अक्षरशः म्हणजे गुरुदेवांचं बोट पकडून आल्यासारखे झाली चारधामची यात्रा तर आमची 3 जूनला. म्हणजे ते पण असं शक्यच नव्हतं एकटी जाणं किंवा आम्ही दोघी तिघी घरातल्यांनी पण पाठवाय. पण हे पण म्हणजे असं कोणी काही नाही म्हणणार ठीक आहे जायचंय तुझं. म्हणजे ते गुरुदेवांचं म्हणजे माझं सारखं होतं की गुरुदेव तुमच्या सोबत मला जायचंय, तुमच्या सोबत मला परत यायचंय, अगदी तुमचं बोट पकडून जायचंय, बोट पकडून. आणि अशाच म्हणजे अगदी घरी येईपर्यंत एवढी छान की वाटलंच नाही आपण चारधाम यात्रा करून आले. वारा नाही, पाऊस नाही, थंडी नाही, कधी उपवास नाही की चहा नाही की झोप, काही नाही. अगदी घरच्या सारखंच म्हणजे सगळं. दर्शन पण बद्रीनाथला होईल की नाही असं झालं होतं. गुरुदेवांच्या कृपेने ते पण तिथे मला वाटतं ते भोग लावणारे का कोणतरी आले. त्यांच्या ओघात मी अशी पुढे गेले ना म्हणजे ढकलत की मला म्हणजे तिथे जाऊन पण दर्शन झालं असं. नाही तर शक्यच नव्हतं. तिकडे इतके ढकलत होते इकडे तिकडे असं. पण तो पण एक अनुभव छान झाला की गुरुदेवांच्या कृपेने मी ते एक सेकंद का होईना पण ते बघितलं बद्रीनाथचं म्हणजे मूर्ती असं. छान. तर मग म्हणजे गुरुदेवांचे असे इतके अनुभव आहेत नाही छोटे छोटे. म्हणजे सतत मागणं किंवा असं गुरुदेव सत्संग मिळाला किंवा असं. बरोबर. तर म्हणजे रोजच्या जीवनात पण एवढे अनुभव येतात ना. म्हणजे आता बसण्या उठण्यापासून गुरुदेवांना विचार बाहेर जाऊन येऊ का, पण नाही गुरुदेव तुम्ही पण चला. म्हणजे मी कधी म्हणत नाही मी बाहेर जाऊन, गुरुदेव तुम्ही पण माझ्या बरोबर चला. म्हणजे माझा प्रवास असा. आणि आल्यानंतर पण दर्शन घ्यायचं म्हणजे एवढं आता गुरुदेवांची वडकी कुठं जायची गरज नाही. हेच माझं सर्वस्व आहे आणि माझा अखेरचा श्वास पण ह्याच चरणाजवळ जावं म्हणजे अशी गुरुदेवांना म्हणजे माझी रोजच प्रार्थना आहे. मला कुठेही जायची गरज नाही, फक्त मला तुमच्या चरणाजवळ ठेवा. ते भरकटता कामा नाही म्हणजे इकडे तिकडे असं झालं. म्हणजे आता एवढं अंतर्मनात बघितलं की सगळं गुरुमयच झालेलं आहे म्हणजे असं. तर ते आपल्याला मला बाहेर काढता येत नाही असं. सत्संगानंतर मी अगदी रोज गुरुदेव सोन्याचा दिवस म्हटलं तर चाल, कसा उगवतो कसा मावतो काही नाही. तो कोरडा क्षण मला आठवते. ती समुद्राची लाट मला आठवली. लाट गेली तरी तू कोरडी आहेस. ते मला प्रत्येक वेळेस म्हणजे ते स्वप्न आठवण होतो. म्हणजे आम्ही शून्यातून म्हणजे इथपर्यंत आलोय. फक्त माझी भक्ती कमी पडते. म्हणजे मला खूप असं करायचंय म्हणजे प्रत्येक अँगलनी माझी भक्ती म्हणजे तोंडाने गुरुदेवांचं नामस्मरण झालं पाहिजे किंवा आपल्याला गुरुदेवांचं सेवा करता आली. असं. खूपच छान. तर काकू आता आम्हाला 1-2 अजून असं सांगाल की जसं कसं आपल्याला सगळ्यांनाच अनुभव असे खूप आलेले आहेत, प्रपंचाचे तर सगळ्यांनाच येत आहेत. तर असं काही परमार्थिक काही अनुभव किंवा असं काही मी असं ऐकलं होतं की तुमचं काहीतरी असं रस्त्याने जाताना खूप मोठं संकट गुरुदेवांनी पूर्ण म्हणजे असं निरसन केलं होतं आणि ती काळजी घेतली होती. तर त्याच्याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा. म्हणजे आम्ही पुण्यावरून येत होतो. मुलगा होता म्हणजे माझा पुतण्या म्हणजे मुलगा आणि सून आणि आम्ही बहीण होती माझी आणि ते छोटी मुलगी असे आम्ही 5 जण पुण्यावरून येत होतो. घाटामध्ये म्हणजे पाऊस पडून गेलेला होता. असा फार काही पाऊस नव्हता किंवा असं जास्त काही वातावरण पण तसं व्यवस्थित होतं. म्हणजे असं शांत चाललं होतं गप्पा मारत. जास्त पण असं नाही की त्याला चालवायला प्रॉब्लेम व्हावा म्हणून असं मधून मधून आम्ही बोलत होतो. पण त्याचं कसं स्टेअरिंगचं काय म्हणजे काय कळलंच नाही. सर 1 मिनिटात गाडी अशी इकडची गाडी तार पुढच्या रस्त्यावर म्हणजे डिव्हाइडवर चढणार तेवढ्यात म्हणजे आम्हाला कळलंच नाही म्हणजे काय एकदम करकन तो इतका प्रचंड आवाज की त्याने इतका आम्ही घाबरलो. पण त्यांनी कशी 1 मिनिटात ती गाडी फिरवून परत त्या ट्रॅकवर घेतली. तू काय म्हणजे काय झालं तुला असं मला पण म्हटलं काय म्हणजे गाडीचं चाकाचं इतकं जागेवर स्टेअरिंग फिरल्यासारखं हे झालं. मग त्याच्यानंतर म्हणजे प्रचंड आम्ही असं घाबरलेलो होतो. आणि आय थिंक नामस्मरण मग गुरुदेव म्हणजे दत्त पण नाही झालं पण गुरुदेव आम्ही करत होतो मागे बसून बहिणी आणि सावकाश घे आता जरा आपण पुढे गेल्या म्हटलं बघूया टायर वगैरे काय गाडी स्लिप कशी झाली. मग गुरुदेवांनी एवढं ना 5 ते 10 मिनिटातच गुरुदेवांचा एवढा सुगंध वास सुटला. तेव्हा तुम्हाला असं जाणवलं म्हणजे जो सुगंध आला त्याच्यामुळे तुम्हाला. त्याच्यानंतर आम्ही एवढे रिलॅक्स झालो की म्हटलं नाही गुरुदेव आपल्या बरोबर आहेत. आणि एवढा प्रवास त्याच्यानंतरचा छान झाला. अगदी घरी पोहोचले व्यवस्थित. 2 दिवस त्या डोक्यात इतकं म्हणजे वळलं. घरी आल्यानंतर तर मग मी बॅग अशी टाकली दरवाज्यात. पहिले गुरुदेवांच्या चरणी असं इतके की गुरुदेवाच तुम्ही नसतं तर आम्ही 5 जण म्हणजे एकही शिल्लक राहत नव्हतं.
तर कसं संकट समय एकतर त्यांनी नामस्मरण पण केलं हा. आणि त्याचबरोबर आणि, मग गुरुदेवांनी नाही, लगेच हा, साक्ष हो. हे दाखवलं म्हणजे की आर्त हा का ऐकणे असं देव सज्ज राहतो. हा. तसंच गुरुदेव त्यांच्याबरोबर संकट समय ते आले. अजून एक सांगता का अनुभव? हा. पुण्यामध्ये असताना म्हणजे असं माझ्या फार क्वचित म्हणजे कोणी नसेल तर मी देवपूजा करते, कारण मी हा. मधून मधून जाते जेते. तर मी म्हटलं सुनेला की आज मी करते पूजा, म्हणजे तू करते तर मी करते ना तुझं एक हा. काम. म्हणून पूजा मी देवघरात पूजा केली आणि हॉलमध्ये गुरुदेवांचा फोटो लावलेला आहे. मग तिथे जाऊन म्हणजे गंधाची वाटी आणि 2-3 फुलं घेऊन मी अशी गेले. गुरुदेवांना गंध लावला, एक फुल ठेवलं, नंतर एक झेंडूचं आणि जास्वंदाचं फुल होतं. तर टीव्हीच्या तिथं असं शोकेशवर एक गणपतीची भेट म्हणून दिलेली मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी कॅलेंडर गुरुदेवांचं आणि त्याच्यावर गुरुदेवांचाच फोटो होता. तर मी ते म्हणजे गंध वगैरे नाही लावला तिथे, मी थोडस स्वच्छ केलं आणि जास्वंदाचं फुल गुरुदेवांच्या कॅलेंडर ह्याच्या समोर ठेवलं आणि झेंडूचं होतं ते गणपतीला ठेवलं आणि अशी फिरणार. अरे म्हटलं आपण चुकीचं फुल ठेवलं. मी गुरुदेवांच्या पुढचं जास्वंदाचं फुल उचलून गणपतीला ठेवलं आणि गणपती पुढचं गुरुदेवांना ठेवलं. त्याच रात्री मला स्वप्नात म्हणजे गुरुदेव जसे होते तसे दिसले. तेवढे हसत होते की, आणि ते जास्वंदाचं फुल गुरुदेवांसमोरच होतं. जे मी उचलून गणपती पुढे ठेवलेलं ते त्यांनी मला दाखवले की माझे हे फुल माझ्याजवळच समोर, म्हणजे असं त्यांनी ते हे दिलं. आणि म्हणजे हसत आहेत गुरुदेव, हसत होते असं बसलेले आणि ते समोर मला अजून जास्वंदाचं एवढं मोठं फुल ते दिसले. गणपतीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी याची रूम मध्ये एवढे मोठे, म्हणजे मी खाली बसले होते, मी वरती बघते तर एवढा मोठा गुरुदेवांचा फोटो होता, एवढे मोठे हात, म्हणजे गणपतीच्या स्वरूपाचंच त्यांचे पाय. म्हणजे मी घाबरून अक्षरशः दर्शन नाही घेतलं, बाहेर पळाले. अरे कोण ही व्यक्ती? वरती बघितलं तर मला फक्त गुरुदेवांचं नाक दिसलं. म्हणजे एवढी ती मूर्ती प्रचंड ह्याच्यात मूर्ती. पण मला ती जाणवली की हे गणपतीचं रूप फक्त गुरुदेवांची पावलं जशी आहेत ना तशीच होती, फक्त पाय असे गोल, हात गोल असे आणि प्रचंड अशी ती मूर्ती पण दिसले. म्हणजे गणपतीच्या की मला जाणवलं नंतर की नाही हे गुरुदेवच आहेत, हे गणपती नाही. मला ते जाणवलं की गुरुदेवच, कारण गुरुदेवांचं नाकच फक्त माझ्या डोळ्यासमोर आणि तो खालचा एक पायाचं खालचा भाग तो एवढा जागे डोळ्यासमोर आला. हो, म्हणजे एकदा त्यांनी ते फूल पण स्वीकार केलं आणि परत गणपतीच्या रूपात दर्शन पण दिलं. भरपूर म्हणजे काही म्हणजे आमची पात्रता नसताना म्हणजे दयेचं सागर म्हणतात गुरुदेवांनी, खरंच म्हणजे प्रेमापोटी आम्हाला जवळ केलेलं. जास्त काही हे नाहीये, म्हणजे भक्ती पण नाहीये तेवढी, किंवा आम्ही गुरुदेवांचं दर्शन नाही घेतलं की आमच्यातून कुठलीशी फार मोठी काही हे पण नाही झाली. गुरुदेवांनी प्रेमापोटी अगदी जवळ केलेलं आहे आणि एकदम सेवा आणि भक्ती दोन्ही करून घेतली. आणि आता तर इतकं गुरुमय की आम्हाला कुठे जायचीच गरज नाही. आमची मुलं पुण्याला आहेत, आम्ही इथे, मुलीचं लग्न झालं नवीन, म्हणजे नवीन सासरी गेल्यानंतर पण इतके म्हणजे बाबा म्हणजे असतेच ना काळजी. बरोबर. पण तिला गुरुदेवांच्या कृपेने छान मुलगा आहे, 5वीला आहे तो, मुलाला मुलगी आहे, सून आर्किटेक्ट आहे, मुलगा बिझनेस मध्ये. तर काकू खूपच सुंदर तुम्ही अनुभव सांगितले आहेत आज, पण आता वेळेच्या अभावामुळे आता आपण इथेच थांबूया. पण तुमचे खूप आभार, तुम्ही असे छान अनुभव सगळ्यांना कळतील, रुचतील तसे सांगितलेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.